जय रणछोड. मी अकलूजवरून आलो. ॲक्च्युली मला माझ्या फ्रेंडने सांगितलं की बाबा दंड म्हणून एक चित्रपट आहे, त्यामध्ये आता सिलेक्शन चालू आहे. तिथे मग मला प्रश्न पडला. तो बोलला की तो नंबर घेऊन तुला त्याच्यावर तू सरांना कॉल करा आणि विचार बाबा डेट्स वगैरे काय असतील. मी कॉल केला सरांना. सारखा एकदा नाही सरांना तसा मी खूप वेळा त्रास दिला. सारखा कॉल करायचा. सर कधी आहे सर ऑडिशन कधी आहे काय करते सर कसं आहे सांगताल का. त्यावेळेस सरांनी टायमिंगला या मला ॲक्च्युली बीडला 5 तारखेला ऑडिशन झालं. 5 तारखेला ऑडिशन झालं. त्यावेळेस मी गेलो. बीड म्हणजे कधी मी पाहिलेलंच नाही, कधीच पाहिलेलं नव्हतं. ॲक्च्युली गेलो त्यावेळेस माझं एक स्ट्रगलिंग म्हणतात ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये, ते थोडंफार घडलं. ॲक्च्युली 100% नाही पण एक 10% तरी मी केलं. कारण का तर मी बीडला ज्यावेळेस आलो बीड वगैरे काहीच नव्हतं. मी स्टँडवर गेलो. स्टँडवर गेलो अरे सर हॉटेल कुठे काय ऑडिशन कुठे चालू होतं मला काहीच माहिती. त्यांना त्या ठिकाणी कसं तरी पोचलो. आणि माझं एक मेन गोष्ट म्हणजे माझ्या लाईफमध्ये सगळ्यात पहिलं ऑडिशन आणि पहिलं सक्सेस जे दंडक चित्रपटातून झालं. आणि सरांनी बॉडी लँग्वेजवरून पोरं सिलेक्ट केले प्लस ऑडिशन. सरांनी म्हटलं की तुम्ही काय प्रिपेअर करून आलं तुमचं तुम्ही ते प्रेझेंट करा. तर ठीक आहे म्हटलं. मग मला टेन्शन आलं नाही का म्हणजे मी ॲक्च्युली काहीच असं हे करून रिहर्सल वगैरे काहीच करू नव्हतं आलो. डायरेक्ट गेलो. सरांना दम दिले का म्हणजे ॲक्टिंग केली नॉर्मल. एक डायलॉग घेतला मग त्यांनी तो डायलॉग वगैरे घेतला तर परफेक्ट. आणि आमचे फोटोशूट वगैरे झाले. नंतर मी म्हणलं तर बोलले की तुमची सिलेक्ट लिस्ट पाठवणार. तर मग व्हॉट्सअपला मी जॉईन झालो. त्यावेळेस सिलेक्ट लिस्ट पाठवली. त्यामध्ये माझा फोटो आला. माझ्या घरचे सर्वजण एकदम खुश झाले. नंतर परत सर बोलले की बाबा आता वर्कशॉपची लिस्ट लागणार आहे. टेन्शन त्यात माझं एक म्हणजे काय झालं मी सगळ्या सरांना पहिल्यापासून कॉन्टॅक्ट करायला सर सगळ्यांना पर्सनल मेसेज आले. मला पर्सनल मेसेज नाही आला सर. आणि कायवाडे सरांना फोन लावला. नंतर परत सत्तू सरांना. आणि ॲक्च्युली ते तिकडं एक बघितले. ते म्हणते अरे यार विजय पोरगा कोण आहे सारखं कॉल करतो माझं लिस्टमध्ये नाव आलं आहे का नाही. सगळे कन्फ्यूज झाले. पण एक मेन गोष्ट म्हणजे मी इथं आलो त्यावेळेस तरी पण मनात माझ्या धक्कूक नाही का की माझं सिलेक्शन झालं असेल का नसेल. मला पर्सनल मेसेज आला नाही. सर म्हणले सर सारखी माझी चेष्टा करा आणि विजय सिलेक्ट नाही क्लिअर नाही बाबा तुझी बॉडी नाही. ठीक आहे मी बॉडी वगैरे काय नाही मग थोडा नर्वस झालो. आणि ज्यावेळेस आम्हाला बॉन्ड पेपर वगैरे ज्यावेळेस कलेक्ट करायचे होते त्यावेळेस मी बसलो. पण देवाचं नाव म्हणत अरे यार माझं सिलेक्शन होते. शेवटी मग सर म्हणजे अरे ते कोण रडतंय रे त्याला उठवा आणि उभं राहा. मग मी खूप झालो अरे माझं सिलेक्शन झालं. आणि एवढं परफेक्ट याने आलो की बाबा मी 1 महिना तिथं वर्कशॉपला येणार म्हणजे येणार आणि करणार म्हणजे करणार. एवढ्यासाठी मी आलो. आणि ठीक आहे सरांनी मला जे पैठण आहे गाव कधी म्हणजे मी बघितलं नव्हतं. ॲक्च्युली इथला परिसर वगैरे एकदम परफेक्ट आहे. सरांनी कराटे वगैरे घेतली सगळे म्हणजे नाही का एवढा खूप हार्डवर्क असं कधीच घेतलं नाही. तेव्हा माझी तब्येत वगैरे असल्यामुळे तरी पण सरांनी ते ॲडजस्ट केलं. मी एकदम बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला सरांना. ते आवडलं सरांना. त्यामुळं सत्तू सरांचा मी एक ऋणी आहे. सो मला दंड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. दंड.